नमस्कार मंडळी, क्राफ्ट रक्की चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज वसुबारस निमित्त मी गाईचं पूजन केलेलं आहे. इथं गावाकडं असल्यावरती गाईचं पूजन लोक करतात, पण माझ्याकडं गाईची मूर्ती होती तर तिचंच मी पूजन केलेलं आहे. तिला पाण्याने स्वच्छ केले आणि हळदी कुंकू लावला आणि पंचारतीने तिला ओवाळलं आणि गुळाचा प्रसाद ठेवला. आणि इथं मी रांगोळी काढत होती. म्हटलं रांगोळी तरी काढावी म्हणून. इथं स्वस्तिकचं माझ्याकडे छाप होता तर त्याची मी रांगोळी काढत होती. आणि इथं चिंतनचा कार्यक्रम चालू होता. लय त्रास देत होता तो, तरी मी कशी तरी काढली, कारण त्याला पुसायचं लय लक्ष असतं रांगोळी. तर इथं आणि गुळ घेऊन आला आणि गुळ खात बसला. इथं लय धिंगाणा घालत असतो, पण म्हणलं चला आपलं छोटं का होईना मग काहीतरी साजरं करायचं म्हणून मी थोडं थोडं करत राहते. आता इथं बघा दोन्ही साईडला स्वस्तिकं काढलेले आहेत आणि त्यांनी जास्तच ताप द्यायला लागला, त्याच्यामुळे दार लावून आतमध्ये कोंडला. तर दोन्हीकडे मी तयार केलेल्या पंत्या होत्या त्या लावलेल्या आहेत. पंत्याचे चित्र आणि स्वस्तिक काढून मग असं सजवलेलं आहे थोडंफार थोडं थोडं. आज खूप राडा होता, भांडी वगैरे पडलेली होती आणि गावाकडनं बहिणीचा फोन आला, तू गायची पूजा केली का? मग नंतरने परत पटापटा सगळं आवरलं आणि नंतरने गायीची पूजा केली. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. समाधान वाटतं असं केल्यानंतर. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनल नवीन असल्यास सबस्क्राईब करा. चला बाय.